गाइस वेलकम टू माय यूट्यूब चॅनल की ब्लॉग। नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात मित्रांनो? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, गुड मॉर्निंग। सकाळचे वाजलेले हे 9:30 आणि मी आलेलो आहे आमच्या ग्रामपंचायतमध्ये। तर अशी काही ग्रामपंचायत आहे मित्रांनो आमची असते। तुम्हाला ग्रामपंचायत कोणी एंट्री गेट आहे या साईडला। तर मी इथं बसलेलो बांधा। मित्रांनो नवीन लुक झाला आपला आता। मित्रांनो टक्कल केलेली हे आम्हाला सुतक होतं आणि काल दशक्रिया विधी झाला। आमची एक आजी वारली चुलत, तर तिचा दशक्रिया विधी झाला। त्यानंतर मग आम्हाला टक्कल वगैरे करावं लागली। सो अशा प्रकारचा नवीन लुक आहे। तर काही आपलं थोडंसं काम आहे पंचायतमध्ये। तर मित्रांनो काम असं आहे की आपल्याला जन्मदाखला घ्यायचा आहे उषाताईचा। जन्मदाखला तिला व्हॅलिडिटी या कारणास्तव लागू राहिला, तर त्यामुळं पंचायतमध्ये आलो होतो। तर चला दाखला वगैरे घेऊ आणि मग आपण जाऊ घरी। मित्रांनो बघून घ्या, बाईक इथं पार्क केलेली आहे आपण मस्त सावलीमध्ये। आणि मित्रांनो आमच्या पंचायतमध्ये बघू शकता एवढं मोठं भलंसं जुनं वडाचं झाड आहे। त्या झाडाला मस्त पारवटा वगैरे बनवलेला आहे खाली, आणि मस्त क्लीन पंचायत आहे आमची। बघून घ्या एकदम सुंदर अप्रतिम। मित्रांनो इकडे पंचायतच्या पाठीमागे या साईडला दक्षिणकडे तोंड करून असं मारुती मंदिर आहे। आणि हा पंचायतचा आवार आहे। इकडं झाडं वगैरे लावलेले आहे मस्त भोवती होऊन। कॅट कायच मित्रांनो अशी ग्रामपंचायत आमची बघून घ्या। ग्रामसेविका मॅडम आज नाही आलेला मित्रांनो। आपलं काम आहे इकडं संगणक कक्षामध्ये आपलं काम। अध्यक्ष वगैरे कार्यकारी मंडळी बघून घ्या। पंचायतमधलं काम आटोपून मग मी सायबरमध्ये एक काम होतं त्या कामासाठी गेलो होतो। तर कोशिंबी ते सायबरमध्ये गेलो तो खूप बोर झाला मित्रांनो, कारण खूपच गर्दी होती। काम करायला अजून खूपच उशीर लागणार होता आणि माझा मूड पूर्ण ऑफ झाला होता, बघू शकता। तर मित्रांनो असा रस्ता चालू आहे आमच्याकडं कोशिंब्याला जाण्याचा। कोशिंबी टू डायरेक्ट आणि खराब रस्ता असल्या कारणानं गाडी चालवायच्या हाल होतात। आमचा हे रस्ता आमच्या मळ्याकडे जाण्याचा, आणि इथं आमचे वाघदेव आहेत। तर चला आपण आता कोशिंब्याला गेलो होतो, आपल्याला डॉक्युमेंट पाठवायचे दुसऱ्याला। तर कोशिंब्याला गेलो, डॉक्युमेंट पाठवले आणि आता खूपच उशीर झाला, जवळपास 3:30 वाजलेले। आणि 3:30 वाजता आता घरी चाललेलो आहे या रस्त्याने। तर सध्याचा असं काही वातावरण आहे आमच्याकडचं, गवत वगैरे पडलेलं आहे, वाळून गेलेलं आहे। आपल्याकडे सध्याच्या टोमॅटो एंडिंगच्या स्टेजला आहे, म्हणजे आता संपत आलेलं आहे टोमॅटो। तर कांदा लागण चालू आहे, बघून घ्या। इथे एक कांदा लागण झालेली आणि टोमॅटो या साईडला इकडं अशी। तर ती टोमॅटो आता एंडिंगला आहे, बघून घ्या। मित्रांनो इथून आपल्याकडे पोल्ट्रीकडे जो रस्ता आहे या रस्त्याने आपल्या घराकडे पण रस्ता आहे, पण तो जरा अडचणीचा आहे, चांगला रस्ता नाही। त्यामुळं आपण इकडं जातो, आपला जास्त वापर याच रस्त्याने असतो। तर चला व्हिडिओला कंटिन्यू करा। चला बघू घरी आलेलो आहे आता। आणि सचिननी मोटर चालू करायला लावली होती, पण मदरने अगोदरच मोटर चालू करून दिली होती। तर आता जाऊन बघतो विहिरीमध्ये किती पाणी आहे किती नाही। तर मित्रांनो काल विहीर भरलेली होती, पण आईने इकडचं पण आवन भरून दिलं आहे, इकडचं पण आवनात पाणी सोडून दिलं, आणि तिकडं शेवट खालचं आवन पण थोडा भरलेला आहे। तर त्यामध्ये आपण टाकलेले हे आपल्या गाईसाठी दादर, आणि याच्यात टाकलेले हे वटाणा, आणि याच्यात टाकलेला हरभरा प्लस मसूर। तर मित्रांनो विहिरीत पाणी आता सध्या कमी आहे, म्हणजे लाईट जाईपर्यंत तरी पाणी राहील असा अंदाज आहे। रोपाला पाणी भरू राहिलं सचिन मित्रांनो। तर चला आपण आता जाऊया गावठे कमळामध्ये।
भाई जसा मी टकला झालोय ना, तर टकला ही टोपी घातल्याशिवाय मी बाहेर फिरत नाही. आणि तुम्हाला मी टकली दाखवली, आपली काय टकली चमकत एकदम क्वालिटी. तर चला मित्रांनो, आता कॅप घातलेली, टोपी काढून ठेवली, तर आता जाऊया आपण गावठ्याच्या मळ्यामध्ये. आपल्याला जायचं इकडनं. तर इव्हनिंग टाईम आहे मित्रांनो. आता एक चक्कर मारून देऊ गावठ्याच्या मळ्यामध्ये, कारण आज सकाळून आपला चक्कर झालेला नाही. तर म्हणून म्हटलं आता जाऊ गावठ्याच्या मळ्यामध्ये, नेमकं काय चाललंय काय नाही. आणि आपले टोमॅटो पण थोडी बांधायची राहिली मित्रांनो, लई दिवसाची राहिलेली टोमॅटो. पण ती काय माणसाचं कंटिन्यू आम्ही राहते नाही सोबत. मी एकटाच बांधायचो, तर मला एकट्याला काही झालेलं नाही, थोडीशी राहिलीच आहे. आणि मित्रांनो, आपण बघितली होती टोमॅटो खूप खराब होती, पण आपण पावडर वगैरे मारून थोडीशी चांगली केलेली. तर मित्रांनो, आता सध्याचं वातावरण बघून घ्या. आमच्या इकडचा इव्हिनिंग टाईम आहे आणि सगळीकडे वावर बिवर तयार करायचं काम चालू आहे. बघू शकता तिकडे पण ट्रॅक्टर चालू आहे, इथं पण बेड वगैरे मारून ठेवले. आणि कांद्याचा सीझन आहे म्हटल्यावर मग आता जोराची तयारी चालू आहे मित्रांनो. यंदा कांदा लागवड ही लेट होत आहे, कारण रोपच शिल्लक नव्हता, कुणाकडं रोप चांगला येईल नव्हता, पावसामुळे खराब झाला होता रोप. आणि काहींना रोपाची पण कमतरता आहे, त्यामुळं यंदा कांद्याची लागण ही आमच्याकडं कमी आहे आणि खूप लेट लागण आहे. त्याच्यामुळं मग नंतर बघू, म्हणजे सर्वांनाच पाण्याची टंचाई भासेल असा एक अंदाज आहे. ज्यांच्या पाण्याची व्यवस्था आहे प्रॉपर त्यांचे कांदे होतील. बाकीचे जास्त ज्यांचे उन्हाळ्याच्या स्टार्टिंगला विहीर व बोरवेल वगैरे आटतात, त्यांचा कांदा माल हा थोडा कमी होऊ शकतो. तर गाईची इथं ही शाहू टोमॅटो लावली होती आणि ती सध्या बघून घ्या अशी झालेली आहे, थोडी करपले गेलेली आहे, म्हणून तिच्याकडं खास असं लक्ष देत नाहीत. तर चला आता आपण डायरेक्ट आपल्या गावठ्याच्या मळ्यात भेटू. तर मित्रांनो, फायनली पोहोचलेलो मी आता गावठ्याच्या मळ्यामध्ये आणि इकडं पाणी चालू होतं बघू शकता. तर थोडं थोडं पाणी चाललंय, वाफ्याला लावलंय सचिनने, म्हणजे भरून झालेलं आहे. वाटतंय शेवटचा साऱ्याला पाणी लावलंय त्याला. तर मित्रांनो बघून घ्या, आपण हा लेटचा कांद्याचा रोप टाकला होता, म्हणजे पाऊस उघडल्यानंतर टाकला होता. तर त्यामध्ये खूप सारं गवत पण आलं होतं, गवताचं आपण व्यवस्थापन केलेलं आहे, पण रोप असं झालेलं आहे थोडा. तर मित्रांनो, मला एक बेस्ट सल्ला द्या की ह्या रोपाला लवकरात लवकर तयार करण्यासाठी आपण कुठल्या प्रकारचे फवारणी किंवा खताचं व्यवस्थापन केलं पाहिजे, जेणेकरून रोप आपलं 15 ते 20 दिवसात येऊन जाईल. बघून घ्या मित्रांनो, इकडे समोर पण खूप सारं गवत होतं. तर चला आता आपण जाऊया इकडं खाली टोमॅटोकडं. तर इथं अशी भाजी टाकली होती. तर मित्रांनो, हे एवढं कांद्याचं रोप आहे, ते आपल्याला एवढ्या पट्टीमध्ये लावायचं इथं. तर फणून वगैरे ठेवलंय आपण तयार करून, आता फक्त रोटर वगैरे मारून मग त्याच्यात वाफे धरायचे. तर सारे पद्धतीने लागवड करणार आहे आपण कांद्याची. तर मित्रांनो बघून घ्या, आपण ही लागण केलेले ते कांदे आहेत. तर त्याला आता 2 पाणी झालेलं, आता 3रा पाणी द्यायचं आहे. आणि हेच ती टोमॅटो जी आपण बांधणी करतोय तिची अजूनपर्यंत. तर मित्रांनो, जास्त काही नाही, मी कवर करत आणलेले बांधत इथून राहिलेले आपले आता 4 बेड राहिलेले मित्रांनो. तर हे 4 बेड तिथपर्यंत राहिले, म्हणजे जवळपास 1.5 कैचीचा गॅप राहिलेला आहे, एवढा आपल्याला बांधायचा. तर मित्रांनो, तिकडून युवराज आलाय, तो म्हणतोय काय करू राहिला. म्हटलं व्हिडिओ बनवू राहिलो आपला. अरे कुठं गेला होता. तर मित्रांनो, काही झाडं मस्त आहे, बघू शकता त्यांच्यावर व्हायरस कमी, पण काही झाडांवर एवढा सारा व्हायरस आहे, खूप सारा.
तर सेटिंग हो राहिली का मग ये देखो गाइस नोट 10 प्रो मित्रांनो कीड लागली मित्रांनो ऑटोमॅटिक. तर चला मित्रांनो आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहे आणि आता मी घरी निघालेलो आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण असेच एका नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि